आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग खुसखुशीत पाकाने रसरशीत भरलेली अशी फारही साहित्य न लागता घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात बनलेली मखमल पुरीची रेसिपी। यांनाच काही ठिकाणी फुलपाखरू असेही म्हणतात। चवीला अतिशय टेस्टी, पाकाने रसरशीत भरलेली आणि खाताच क्षणी मन तृप्त होणारी अशी ही मखमल पुरीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी मनीषा। राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। चला तर सुरुवात करूया। इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर पाव किलो हा मैदा होतो। त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे। आता यामध्ये नकळत मीठ घालून घेऊया आणि कडकडीत 3 चमचे तेलाचे मोहन घेतलेलं आहे। 3 टेबलस्पून इतकं कडकडीत असं तेलाचं मोहन घेतलेलं आहे। तुम्ही इथे तूपही वापरला तरी चालेल। तेल सगळ्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं सगळीकडं लागलं जाईल। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून, फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही, असं चपातीच्या कणकेसारखा डो मळून घ्यायचा आहे आणि छान मळून याला घ्यायचं आहे। 2 मिनटं याला छान मळून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। याचे मी आता 2 भाग करून घेणार आहे। पहा, पिठाची कन्सिस्टन्सी अशी असावी। आता या पिठाचे मी 2 भाग करून घेणार आहे आणि एका भागात खायचं चिमूटभर फूड कलर पिवळा घेतलेला आहे। यामध्ये अगदी 1 थेंब पाणी घालून तेही पिठात मिसळून घेणार आहे। कलर छान पिठाला मिसळून घेणार आहे। इथे तुम्ही हळद जरी वापरली तरी चालेल। पिवळ्या कलरमुळे मखमल पुरी दिसायला तर सुंदर दिसतेच। आता पीठ छान मळून घेऊया आणि दोन्ही पिठं एक अर्धा तासासाठी रेस्टला ठेवून देऊया। कढईमध्ये 1 कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। मीडियम फ्लेमवर याला फक्त गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातील मॉइश्चरायझर असेल तर ते कमी होईल। कलर बदलेपर्यंत भाजायचं अजिबात नाही, याला बाजूला ठेवून देऊया आणि मखमल पुरीसाठीचा पाक तयार करून घेऊया। इथे मी 2 कप साखर घेतलेली आहे, त्यासाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे। आता साखर पाणी विरघळून छान उकळी आलेली आहे। आता कढईची मळी जमलेली आहे ती काढून घेऊया आणि एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे। पहा, एकतार अशी होईपर्यंत पाक छान तयार करून घ्यायचा आहे। आता आपला पाक तयार झालेला आहे। गॅस बंद करूया। यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूया आणि पाक साखर होई नये म्हणून अर्धा लिंबू यामध्ये मी मिसळून घेणार आहे आणि आता सगळं मिक्स करून बाजूला ठेवून देऊया। आता आपली कणिकही दोन्ही छान भिजलेले आहेत। पहा, परत दोन्ही पिठांना छान मळून घेऊया आणि अगदी छोटे छोटे पुरीसारखे गोळे तयार करून घेऊया। आपण जशा पुऱ्या लाटतो त्याला जेवढा गोळा असतो तसे गोळे सगळ्या पिठाचे मी इथे करून घेणार आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता सगळ्या पिठाचे मी असे एकसारखे गोळे तयार करून घेणार आहे। तर सगळे गोळे तयार झाल्यानंतर आपण जशा पुऱ्या लाटतो तशाच इथे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत।
पुऱ्या फारही पातळ आणि अगदी पापडासारख्या पातळ अजिबात लाटायच्या नाहीत आणि फारही जाड अशा ठेवायच्या नाहीत. नाही, जाड पुरी ठेवली तर ती पुरी तेलात फुगून जाते आणि पातळ ठेवली तर अगदी पापडासारखी कुडकुडीत पुरी होते. त्यामुळे पुरी लाटताना मीडियम साईजचीच पुरी लाटायची आहे. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे. ह्या पुऱ्या तुम्ही लाटून अशा प्लेन ठेवल्या तरी चालतील किंवा घडी घालून ठेवल्या तरी चालतील. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे. याप्रमाणे सगळ्या पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत. घडी ठेवून घालून ठेवल्या तरी चालतील. मी इथे प्लेनच ठेवलेले आहेत. आता यांना तळून घेऊया. मीडियम टू लो फ्लेमवर पुरी अखंड सोडायची आहे आणि तिला तेलात सोडल्यानंतर अशी घडी घालायची आहे. जर अशा घडी घालायला तेलात नाही जमल्या तर घडी घालून तेलात पुरी सोडली तरी चालेल. आलटून पलटून अगदी सोनेरी रंग येईपर्यंत पुरीला तळून घ्यायचं आहे. पहा किती छान पुरीला फोड आलेले आहेत. अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या इथे तळून घ्यायच्या आहेत. पहा, पुरी अशी सोडायची आहे आणि पुरीला तेलातच घडी घालायची आहे. अशी घडी घालायला तेलात जर जमत नसेल तर घडी घालूनच पुरी तेलात सोडून घ्यायची आहे आणि आलटून पालटून अगदी सोनेरी रंग येईपर्यंत यांना तळून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे आणि चाळणीमध्ये उभ्या ठेवायच्या आहेत म्हणजे सगळं तेल निथळलं जाईल. सगळ्या पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत. आता हलक्या कोमट साखरेच्या पाकात यांना बुडवून लगेच काढून घ्यायचे आहे. जसजसं तळून पाकातून काढल्या तरी चालतील, पण इथे कॅमेरा ॲडजस्ट करण्यासाठी मी आधी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या पुऱ्या अशा पाकात बुडवून काढून घ्यायच्या आहेत. पहा, मी प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि आता याच्यावर सगळ्या पुऱ्या अशा पाकातून बुडवून काढायच्या आहेत. सगळ्या पुऱ्या मी अशा प्लेटमध्ये मांडून घेतलेल्या आहेत. आता याच्यावर सुकं खोबरं पसरवून घ्यायचे आहेत. अतिशय झटपट आणि चवीला तितकीच सुंदर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट्समध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.